सामान ठेवलं आहे. सो आम्ही कुठे चाललो आहे हे तुम्हाला नंतर सांगतोच. सो स्टे ट्यून. हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. गुड मॉर्निंग. मी शेखर आणि मी स्नेहल. आता वाजलेत सकाळचे 5:30 आणि आम्ही निघालोय बाहेर जाण्यासाठी. तर तुम्हाला लोकेशन कळेलच जरा वेळात, तर स्टे ट्यून. आता आम्ही पाचगणीमध्ये आहे. सो तुम्हाला सांगितलंच होतं आम्ही थोडं लोकेशन रिव्हील करू. सो आमच्यासोबत अजून 2 जण आहेत. सो त्यांना इंट्रोड्यूस करतो आम्ही. सोबत आहे चेतन आणि श्रद्धा. आम्ही सगळे मिळून आलोय फिरायला महाबळेश्वर आणि पाचगणीला. तर आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहूयात पुढे. सो स्टे ट्यून. पाचगणीमध्ये आम्ही तिथे थांबलोय. बघू शकता किती सुंदर आहे आणि इथं इतकी थंडी. हे सांगतो तोपर्यंत एक साधा डोसा, एक उडीवडा संपर्क. तर आत्ता आम्ही पाचगणीच्या प्युअर व्हेज नंदनवन हिल्समध्ये थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी. सो ऑर्डर दिली आहे आत्ताच. सो भेटू मग. सो आता मी तुम्हाला आमची रूम दाखवते. सो रूममध्ये आल्यावरच टॉयलेट आणि बाथरूम आहे. नंतर इथे समोरच मिरर आहे. हे आमचं बेड. त्याच्यानंतर इकडे बाल्कनी व्ह्यू आहे. समोर असा व्ह्यू आहे, बघू शकाल तुम्ही. म्हणजे रिसॉर्टचं जे व्ह्यू आहे किंवा असं केलं काय केलं हे आम्ही तुम्हाला नंतर सांगूच. गाईज हॅलो. सो आम्ही रेडी झालो आहे असं. आणि आता आम्ही जातोय साईट सीइंग करायला. तर तुम्हाला अपडेट्स देतच राहूया. तर चला. सो चला आता निघूया. किड्स पॉईंटला जिथं तुम्हाला कृष्णा नदीचं खोरं आणि धोम धरणाचं विहंगम दृश्य दिसतं. तर चला आपण बघूयात कसं दिसतंय आपल्याला दृश्य ते. बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे. थोडं पाऊस पण पडतोय आणि नुकताच पावसाळा सुरू झाल्यामुळं बऱ्यापैकी निर्बळ पण आहे सगळे. पाऊस इतका नाही, मध्येच ऊन पडते, मध्येच पाऊस येतोय. इतकं सुंदर वातावरण झालंय ना. आणि सगळे रंग बघायला मिळत आहे आणि थंडी पण वाजते मध्येच. इतकं छान वाटतंय. आणि समोरच म्हणजे मी तुम्हाला दाखवते की किती सुंदर असं व्ह्यू दिसतं. बघू शकता किती धुकं आणि किती वरतून इतकं सुंदर व्ह्यू येतो इथं. आणि इतकं छान वातावरण झालंय, तुम्ही बघू शकता.
दाखवा पॉईंटचा असा आहे की आपण कोणाचं नाव घेतलं तर ते रिटर्न आपल्यालाच ऐकायला येतं. सो असं आहे. छान बसले ती ग. अरे 50 रुपये भाड्याचा लांब द्यायचे आत 2 वॉटरफॉल. मी चाललोय लिंगमाळा वॉटरफॉलला. सो स्टे ट्यून विथ. मी आतमध्ये आलो आहे तर असे इथे पास असतात ते घ्यावे लागतात. एंट्री फीच असते तर ती घेतली आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे आता. सो स्टे ट्यून विथ अस. आता आम्ही लिंगमाळा इथं वरती आलो आहे तर तुम्ही व्ह्यू बघू शकता किती जास्त सुंदर आहे. नेचर्स पार्क. कॅमेरावर बोट काढ की बघायचं. स्वीट कॉर्न आहे का? मॅगी नंतर कोण करू. ठीक आहे स्वीट कॉर्न सांग. इथे स्वीट कॉर्न खाण्यासाठी. हॅलो गाईस, तर आम्ही आता आलो लिंगमाळा वॉटरफॉल. हा वॉटरफॉल ऑलमोस्ट 500 ते 600 फीट वरून कोसळतो आणि त्याचं दृश्य व्हिडिओमध्ये बघू शकतो. दिसला का आता? महाबळेश्वरच्या टेम्पलमध्ये आतमध्ये खूप गर्दी होती तर आम्ही मग दर्शन केलं. मी तुम्हाला सांगतेच या मंदिरामध्ये की काय काय आहे, म्हणजे काय महाबळेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत आदरणीय शिवमंदिर आहे. त्याचे धार्मिक महत्त्व 12 ज्योतिर्लिंगांपेक्षा जास्त आहे. हे मंदिर 16व्या शतकातील आहे. या मंदिराचे धार्मिक महत्त्व खूप आहे, कारण हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे रुद्राक्षाची लिंग आहे.
मंदिराच्या बॅक साईडनी असा व्ह्यू आहे आणि इतकी छान आणि थंड हवा सुरू आहे. माझ्या मागे नरसिंह मंदिर आहे, नरसिंहाचं. अतिबळेश्वर मंदिर महाबळेश्वरातील एक प्राचीन आणि महत्त्वाचे मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार या ठिकाणी अतिबल नावाच्या राक्षसाचा वध केल्यानंतर भगवान विष्णू लिंगाच्या रूपात प्रकट झाले असे मानले जाते. मंदिराच्या समोर एक मोठा नंदी आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे. हे महाबळेश्वर मधलं शॉप आहे, तिथे वेगवेगळ्या वस्तू भेटतात, तर तिथेच आम्ही आता आलो. डेकोरेशनचे पाहिजे किंवा असे काही अँटिक पीस पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतो. आणि किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बघा, देवाच्या मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहेत तिथे मूर्त्या. सर आओ, दर्शन हो गए. त्यानंतर आम्ही आलो पंचगंगा मंदिरात. पंचगंगा मंदिर महाबळेश्वर येथे असलेले एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. येथे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा संगम होतो. या 5 नद्या एका दगडातील गायीच्या मुखातून बाहेर पडतात, त्यामुळे हे ठिकाण खूप पवित्र मानले जाते. मंदिराचा इतिहास खूप जुना आहे. हे मंदिर 13व्या शतकात यादव राजा सिंघन याने बांधले होते आणि 16व्या आणि 17व्या शतकात त्याचे नूतनीकरण झाले.
पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला भेट देणे खूप छान असते, कारण सर्व नद्यांना पाणी असते. पावसाळ्यानंतर म्हणजे सप्टेंबर ते मार्च या काळातही तुम्ही तिथे जाऊ शकता. इमली अजून एकदा. Thank you for watching our video, and please do like, share and subscribe to our channel.